सो वेलकम स्टुडंट्स. आज आपण WH क्वेश्चनचा चेंज द व्हाईस शिकत आहोत. आपण हूनं सुरुवात करूया. पहिला नंबर फर्स्ट असेल हू. बघा, हू ॲक्टिव्ह व्हाईसमध्ये हू असेल तर पॅसिव्ह व्हाईसमध्ये सेंटेन्सची म्हणजे आन्सरची सुरुवात बाय हूमने करा. जसं की हू कॅन किस द सन. हूच्या ऐवजी काय घेणार? बाय हूम. बाय whom can नंतर ऑब्जेक्ट द सन. बाय whom हेल्पिंग वर्ब येणार. बाय whom can the sun be, कारण मोडल वर्ब आहे बी किस्ड. बी किस्ड. सेकंड एक्झाम्पल बघा. who will paint 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 these walls. सो हिअर these walls हा ऑब्जेक्ट आहे. ठरल्याप्रमाणे काय करणार? वरील प्रमाणे वरच्या वाक्याप्रमाणे हूचा बाय हूम करणार आहे. बाय हूम. बघा, बाय हूम. विल. बाय हूम विल नंतर ऑब्जेक्ट these walls. विल असल्यामुळं विल मॉडल वर्ब किंवा सिम्पल फ्युचर असेल त्यामुळं बी घ्यावा लागेल. बाय हुम विल दीज वॉल्स बी. पेंटचा थर्ड फॉर्म पेंटेड वापरावा लागेल. पेंटेड. दॅट्स इझी. आता यानंतर आपण हूची भरपूर उदाहरणं घेऊ शकता. हा तुमचा कॅन विल मॉडल वर्ब होता. आता समजा जर का सिम्पल प्रेझेंट किंवा सिम्पल पास्ट असेल तर काय चेंज होतो आपल्याला माहिती आहे. सिम्पल प्रेझेंट सिम्पल पास्ट असेल तर एम आर वॉज वेअर घेतो आपल्याला माहीत आहे. जसं की हू ब्रोक धिस चेअर. हू ब्रोक धिस चेअर. धिस चेअर इज ऑब्जेक्ट. मग आता बाय हूम सुरुवात करायला लागणार आहे बाय हूमनं. बाय हूमच्या नंतर हा ऑब्जेक्ट आहे, सिंग्युलर आहे, त्यामुळं इथं ब्रोक पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्स असेल तर वॉज वेअर घेतो. दिस इज पास्ट टेन्स. पास्ट टेन्स सिम्पल पास्ट टेन्स असल्यामुळे वॉज वेअर घेणार. मग वॉज वापरणार का वर वापरणार ते ह्या ऑब्जेक्टनुसार ठरेल. हा ऑब्जेक्ट सिंग्युलर आहे म्हणून बाय हूम वॉज घ्यायला पाहिजे. बाय हूम वॉज धिस कार धिस चेअर. थर्ड फॉर्म ब्रोकन. ब्रोकन. बाय whom was this chair broken. सिम्पल प्रेझेंटचं उदाहरण बघूया. सिम्पल पास्टचं उदाहरण झालं. Who sings a song. कोण गीत गाते? अ सॉन्ग इज सिंग्युलर ऑब्जेक्ट, त्यामुळं whomचा बाय whom न सुरुवात करणारच आहे आपण. बाय whom इज, कारण सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. सिम्पल प्रेझेंट असेल तर एमिजार घ्यायचं आपलं ठरलेलं आहे पॅसिव्ह व्हाईसमध्ये एमिजार. मग अ सॉन्ग असल्यामुळे इज. बाय हूम इज अ सॉन्ग. थर्ड फॉर्म संग. SUNG संग. हू असल्यामुळे शेवटी बाय येणार नाही आहे तर सुरुवातीलाच हूचं बाय हूम आलेलं आहे. आता हे झालं तुमच्या सिम्पल प्रेझेंट किंवा सिम्पल पास्ट असेल तर आपण एमिजार वॉज वेअर घेतला. ते तुम्हाला टेन्स कळला पाहिजे. WH प्रश्नामध्ये सुद्धा टेन्स असतो. तो टेन्स कोणताही कळला पाहिजे. सिम्पल प्रेझेंट असेल तर काय घ्यायचं आहे? एमिजार. सिम्पल पास्ट टेन्स असेल तर काय घ्यायचं आहे? वॉज वेअर. आणि आता परफेक्ट टेन्स असेल तर काय घ्यायचं आहे आपल्याला बघायचं आहे. परफेक्ट टेन्स असेल तर बिन घ्यायचं असतं. परफेक्ट टेन्स असेल तर बिन. हॅव बीन, हॅज बीन, हॅड बीन, विल हॅव बीन वगैरे. For example, who has told this story. Who has told this story. Who has told this story. ही कथा कोणी सांगितली आहे? सो डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे इथं. सो बाय होम न सुरुवात करा. बाय whom. दिस स्टोरी इज ऑब्जेक्ट, सिंग्युलर ऑब्जेक्ट. सो हॅज घ्यायला लागेल. मग बाय whom has this story ॲज इट इज परफेक्ट टेन्स बीन घ्यावं लागेल. बीन.
का घेतला परफेक्ट? बीन का घेतला आपण? बिकॉज इट इज प्रेझेंट परफेक्ट. हॅज बीन, आता बघा हॅज दिस स्टोरी बीन थर्ड फॉर्म टोल्ड. टोल्ड. समजा हा पास्ट असेल तर काय होईल मग? पास्ट असेल तर काय होईल? तर हॅजच्या ऐवजी हॅड येईल फक्त. फॉर एक्झाम्पल हू हॅड रिटर्न, राईट, रोट, रिटर्न. हू हॅड रिटर्न धिस लेटर. धिस लेटर. धिस लेटर इज अगेन ऑब्जेक्ट, सिंग्युलर आहे, पण हॅड असेल तर सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो, नो चेंज. मग हूचा काय करणार तुम्ही ठरल्याप्रमाणे? हूचा बाय होम केला. बाय होम. आफ्टर दिस हेल्पिंग वर्ब बाय होम हॅड, देन ऑब्जेक्ट दिस लेटर, देन बीन. बीन. देन थर्ड फॉर्म ऑलरेडीच दिलेलं आहे, रिटर्न. काय झालं आन्सर मग? बाय होम हॅड धिस लेटर बीन रिटर्न. बाय होम हॅड धिस लेटर बीन रिटर्न. म्हणजे हा झाला तुमचा परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स. समजा कंटिन्युअस टेन्स असेल तर काय येईल? बघा, कंटिन्युअस टेन्स असेल तर काय येईल? व्हॉट विल बी फॉर कंटिन्युअस टेन्स? आपल्याला माहित आहे की कंटिन्युअस टेन्स असेल तर एम इज, आर, वॉज, वेअर येतं. बिंग प्लस V3 येतं. म्हणजे कंटिन्युअस टेन्स असेल तर बिंग प्लस V3. बीनच्या ऐवजी बिंग पाहिजे. फिनिश. आणि ING असलेल्या वर्बला थर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. जसं की आपण बघूया, हू इज. बघा, हू इज ड्रायव्हिंग अ कार. हू इज ड्रायव्हिंग अ कार. सो ठरल्याप्रमाणे बाय होम घ्या. बाय होम इज, आर नाही घेणार कारण सिंग्युलर आहे. बाय होम इज अ कार. देन आता बीनच्या ऐवजी आपण काय घेणार आहे? बिंग घेणार आहे, बिकॉज इट इज कंटिन्युअस टेन्स. बिंग. अँड देन थर्ड फॉर्म ऑफ ड्रायव्हिंग काय रे? थर्ड फॉर्म ऑफ ड्रायव्हिंग विल बी ड्रिवन. ड्रिवन बाय येणार नाही इथं. काय झालं मग? बाय होम इज अ कार बिंग ड्रिवन. दिस इज प्रेझेंट, यु नो, कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स कसा घेऊया आपण? हू. हू वेअर. हू वेअर प्लेइंग. हू वेअर प्लेइंग क्रिकेट. सांगा बघू वरील प्रमाणे काय होईल मग? हूचा काय करणार ठरल्याप्रमाणे? बाय होम पहिला रूल झाला. देन काय घ्यायचं? हेल्पिंग वर्ब घ्यायचं. बाय होम वेअर येईल का वॉज येईल? तर वॉज येईल, बिकॉज क्रिकेट इज सिंग्युलर. सो बाय होम वॉज. देन ऑब्जेक्ट क्रिकेट. देन कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे बिंग येणार. प्लेइंगचं काय येणार? बिंग प्लेड. बिंग प्लेड. काय झालं आन्सर मग? हू वेअर प्लेइंग क्रिकेट. बाय होम वॉज क्रिकेट बिंग प्लेड. बिंग प्लेड. म्हणजे अशा प्रकारे आपण कंटिन्युअस टेन्सचा, सिम्पल प्रेझेंटचा, सिम्पल पास्टचा, परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस पाहिला. हे झालं हूच्या बाबतीत. आता आपण वॉटचा एक वेगळा रूल आहे, हूचा वेगळा रूल आहे. वॉट हे स्वतःच सब्जेक्ट असतं. वॉट. वॉट असेल तर वॉटचं वॉटच राहील. बघा एक्झाम्पल बघूया. वॉट डीड रामा इट. वॉट डीड रामा इट. सो हिअर इटचा इटन, पण डीड आला म्हणजे काय घेतो आपण? तुम्हाला माहिती आहे, डीड असेल तर वॉज वेअर घेतो. डू असेल तर एमिजार घेतो. हा रूल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता वॉटची सुरुवात वॉटनंच करा. वॉट. डीडचा वॉज. वॉट वॉज थर्ड फॉर्म काय? इटन. वॉट वॉज इटन बाय रामा. वॉट वॉज इटन बाय रामा. देन what does he do? What does he do here?
तो येथे काय करतो. सो व्हॉट, डजचा इज घ्या बिकॉज डज सिम्पल प्रेझेंट असल्यामुळे इज. व्हॉट इज, डूचा थर्ड फॉर्म. व्हॉट इज डन, बघा व्हॉट इज डन हिअर. व्हॉट इज डू डीड डन, डू डीड डन. व्हॉट इज डन हिअर बाय, हीचा ऑब्जेक्ट, बाय हिम, बाय हिम. सो इट इज प्रेझेंट कंटिन्युअस वगैरे ते टेन्स बघावं लागणार आहेत आपल्याला प्रत्येक वेळेस. म्हणजे हा टॉपिक वास्ट आहे, याचा सराव करणं हा महत्त्वाचा भाग आहे. आणखीन एक उदाहरणाचं बघूया. बघा, व्हॉट कॅन यू डू फॉर मी. व्हॉट कॅन यू डू फॉर मी. सो हिअर युल कम टू नो कॅन इज मोडल व्हर्ब, म्हणजे बी आलंच पाहिजे. म्हणजेच काय येईल आता, व्हॉटचा व्हॉटच ठेवणार आहे. व्हॉट कॅन, व्हॉट कॅन बी, डूचा थर्ड फॉर्म डन. व्हॉट कॅन बी डन फॉर मी, व्हॉट कॅन बी डन फॉर मी बाय यू, बाय यू. हे झालं व्हॉटच्या बाबतीत. आता पुढचे उरलेले जे WH प्रश्न आहेत त्या सगळ्यांचा सारखा रूल आहे, सगळ्यांचा सारखा रूल आहे. ते कोण आहेत बघा, सगळ्यांचा सारखा रूल असणारे कोण कोण आहेत. 4 जण आहेत ते. दे आर फोर. बघा 4 रूलवाले कोण आहेत सारखे. हाऊ, व्हेन, व्हेअर अँड वाय. सो दीज आर 4. हाऊ, व्हेन, व्हेअर अँड वाय. आता यांचा पॅसिवाईज करण्यासाठी आपल्याला व्हर्बल क्वेश्चनचा पॅसिवाईज करता येणं गरजेचं आहे. व्हर्बल क्वेश्चनचा पॅसिवाईज करता येणं गरजेचं आहे. आणि आय एम शुअर, मला खात्री आहे की तुम्हाला व्हर्बल क्वेश्चनचा पॅसिवाईज करता येतो. एक एक्झाम्पल बघूया. बघा, डू दे प्ले क्रिकेट. हा व्हर्बल क्वेश्चन आहे ॲक्टिवाईजमध्ये. त्याचा पॅसिवाईजमध्ये काय होणार, डूसाठी आपलं डज, डू डजसाठी आपण एमिजार घेतो. क्रिकेट सिंग्युलर आहे म्हणून इज घेणार. इज नंतर ऑब्जेक्ट घ्या. इज क्रिकेट प्लेड, थर्ड फॉर्म, प्लेड बाय, डेचं काय झालं, देम. इज क्रिकेट प्लेड बाय देम. मग आता काय करायचं आहे, सुरुवातीला फक्त आपणाला यातला प्रत्येक शब्द ठेवायचा आहे. बघूया आपण ठेवून कशा प्रकारे होतो. बघा उदाहरणार्थ पहिला हाव आहे. काय झाला मग, हाऊ म्हणजे डू होता आपला तिथं. हाऊ डू काय होता, हाऊ डू दे प्ले क्रिकेट. मग काय येणार, हाऊ. इज पहिलाच होता. हाऊ इज क्रिकेट प्लेड बाय देम. म्हणजे मूळचं ते तसं होतं, तसंच ठेवलं आपण. फक्त हाऊ, व्हॉट, वेन. हाऊच्या ऐवजी वेन म्हणा. वेन डू दे प्ले क्रिकेट. मग काय झाला, वेन इज क्रिकेट प्लेड बाय देम. फक्त काय करायचं तुम्हाला प्रत्येक वेळेस, तुम्ही सराव करा. या WH शब्द आहेत इथं वेगळे, जे 4ही शब्द वापरून बघा. हाऊच्या ऐवजी व्हाय वापरा. काय होईल हो, व्हाय वापरल्यानंतर व्हाय डू दे प्ले क्रिकेट. ते क्रिकेट का खेळतात, तर व्हाय इज. फक्त काय करायचं आहे, व्हर्बल क्वेश्चनच्या आधी WH प्रश्न वापरायचं आहे. हे 4. मग व्हाय इज क्रिकेट प्लेड बाय देम. आता बघूया तुम्हाला जमतंय का. बघूया आपण एक उदाहरण घेऊया आपण. सी देअर, हाऊ डीड ही complete his work. How did he complete his work? So that's simple. म्हणजे मूळचं काय झालं, did he complete his work. His work is object. बरोबर, तो सिंग्युलर आहे. did साठी was where घ्यायचा आहे. म्हणजे was घेऊया आपण. was his work याचा थर्ड फॉर्म completed by him क्वेश्चन मार्क. मग आता काय करायचं आहे, राहिलेला हाव इथं ठेवा.
म्हणजे काय झालं, हाऊ वॉज हिज वर्क कम्प्लिटेड बाय हिम. म्हणजे ज्याला व्हर्बल क्वेश्चनचा पॅसिवाईज करता येतो त्याला WH क्वेश्चनचा पॅसिवाईज करता येतोच. मी काय म्हणतो कळतं. सो नथिंग, देर इज नथिंग, यामध्ये काहीही नाही आहे अवघड. फक्त सराव करायचा आहे, भरपूर वाक्य बनवायचे. मग डीड असेल तर वाज वेअर घ्यायचं ठरलं होतं, मॉडल वर्ब असेल तर काय करायचं तेही पण ठरले आपलं. आता बघा नेक्स्ट उदाहरण बघूया आपण. वाय घेऊया आपण. वाय विल दे कॉल अस. वाय विल दे कॉल अस. सो अस इज ऑब्जेक्ट, बट यू मस्ट नो विल इज अ मॉडल वर्ब और सिंपल फ्युचर टेन्स, त्यामुळे बी येणार आहे. बी कॉल्ड. म्हणजेच काय करणार तुम्ही, व्हायची सुरुवात करा व्हायनं, नंतर मॉडल वर्ब तसंच राहतं. वाय विल, अस हा ऑब्जेक्ट आहे, तो सब्जेक्ट काय होईल, वाय विल वी. देन बी घ्यायचं मॉडल वर्ब. बघा बी बिन बिंग, हे कोणानंतर घेतो आपण, सब्जेक्ट नंतर घेतो. हा सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट. मग याच्यानंतर थर्ड फॉर्म घ्यायचा असतो. थर्ड फॉर्म कोण, कॉल्ड. मग काय झालं, वाय विल वी बी कॉल्ड बाय, देची ऑब्जेक्ट काय द्यायचा, देम. सेम वे वेन कुड दे स्टार्ट, when could they start eating. So eating is an object. So काय झालं मग, सो दिस इज फर्स्ट एक्झाम्पल, दिस इज सेकंड एक्झाम्पल. आन्सर मग व्हेनचं व्हेनच ठेवा, मॉडल वर्ब असल्यामुळं ते कुडच ठेवा. वेन कुड नंतर ऑब्जेक्ट बघायचं आहे. वेन कुड इटिंग ॲज इट इज कोण आहे हा, मॉडल वर्ब असल्यामुळं बी घ्या, बी. अँड थर्ड फॉर्म स्टार्टेड STARTED बाय देम. बघा म्हणजे अशा प्रकारे आपण कोणत्याही WH क्वेश्चनचा पॅसिवाईज करू शकतो. व्हेअर घ्या, व्हेन घ्या, मग परफेक्ट टेन्स घ्या किंवा काही घ्या. म्हणजे यासाठी आपणाला प्रॅक्टिसची अतिशय गरज आहे. कारण चेंज वाईजची काठिण्य पातळी, डिफिकल्टी लेवल इतर सेंटेन्सपेक्षा थोडीशी हाय आहे. त्यामुळे याची गरज आहे तुम्हाला सराव करण्याची. आणखीन बघूया आता व्हेअर. बघा व्हेअर विल ही पुट इट. सो इट इज ऑब्जेक्ट. मग ठरल्याप्रमाणे काय करणार, वेअरचा वेअरच घ्या, विलचा विलच राहील कारण का ते मॉडल वर्ब आहे. वेअर विल इट विल बी, इथं बी घ्यायचं आहे. आता पुटचा पुटच राहील, पुट. वेअर विल इट बी पुट बाय, हिचं काय होणार, बाय हिम. काय आलं मग आन्सर आपलं, वेअर विल ही पुट इट. वेअर विल नंतर ऑब्जेक्ट घेतला आपण, वेअर विल इट बी पुट बाय हिम. अँड नेक्स्ट बघतोय आपण. बघा हाऊ डीड ही किल रावण. त्याने रावणाला कसा मारला. सो रावण इज सिंग्युलर ऑब्जेक्ट, सो डीडच्या ठिकाणी वाज येणार आहे. हाऊ काय घेणार, वॉज. हाऊ वॉज, देन ऑब्जेक्ट येणार हेल्पिंग वर्बच्या पुढं. हाऊ वॉज रावण, देन थर्ड फॉर्म किल्ड. आता इथं आपल्याला बी बिन बिंग ह्या तीनपैकी वापरायची गरज नाही. आपल्याला माहिती आहे कारण का सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्टसाठी बी बिन बिंग वापरायचं नाही. मग हाऊ वॉज रावण किल्ड बाय हिम. सो दिस इज
By this way, we have finished how to frame WH question and its passive voice. आता भरपूर तुम्हाला हू असू देत, व्हॉट असू देत, हाव असू देत, वेअर असू देत, या सगळ्यांचा पॅसिव्ह व्हॉइस व्यवस्थित समजण्यासाठी काय केलं पाहिजे? यू मस्ट नो हाऊ टू डू इट प्रॉपरली. आता परफेक्ट टेन्स एक फार तर अजून एक उदाहरण बघूया आपण. परफेक्ट टेन्स घेतलेलं नाही बघा. वाय हॅज मदर kept this बघा, kept this table here असं सेंटेन्स आहे. वाय हॅज मदर केप्ट दिस टेबल हिअर. वेअर इज द ऑब्जेक्ट? दिस टेबल. कारण वर्बला लागून असतो, मेन वर्बला. ऑब्जेक्ट हा कुठं असतो? ऑलवेज फॉलोज टू द मेन वर्ब. ऑब्जेक्ट ऑलवेज फॉलोज टू द मेन वर्ब. मग आता आपलं ठरल्याप्रमाणे काय करणार आहे? हे वाय तसाच ठेवूया, हॅज पण तसाच राहील, कारण का सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्यामुळे हॅज राहील. वाय हॅज म्हणजे परफेक्ट टेन्स आहे. हॅज केप्ट बघा, हॅज केप्ट परफेक्ट टेन्स आहे म्हणजे बीन आलं पाहिजे. वाय हॅज दिस टेबल बीन केप्ट हिअर बाय mother. So that's simple. By this way we have learned how to convert active voice into passive voice. In the next video we'll see how to convert passive voice into active voice.